लव्ह जिहादच्या घटना वाढत असल्याचा आरोप होत असताना जबरदस्तीनं धर्मांतराला प्रतिबंध घालणारा कायदा राज्यात होतोय। विरोधकांनी धर्मस्वातंत्र्य विधेयक वाचलं तर ते विरोध करणार नाहीत असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। तर या विधेयकाला आमचा पाठिंबा आहे, मात्र 40 खोके घेऊन कोणी धर्मांतर करत असेल तर त्याला आमचा विरोध आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला। करण्याच्या नावावर ज्या कुप्रथा आहेत त्यांना आळा घालणारं अशा प्रकारचे विधेयक आहे। अनेक केसेस आपल्या अशा लक्षात आलेल्या आहेत की मुलींना फूस लावून पळवून न्यायचं, लग्न करायचं, नंतर सोडून द्यायचं। मग अशा परिस्थितीमध्ये त्या मुलीच्या बाळाचं काय करायचं असे प्रश्न निर्माण होतात। अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ही कायद्याच्या माध्यमातून या ठिकाणी काढलेली आहेत। विरोधक हे केवळ मतांच्या लांगुल चालना करता त्याचा विरोध करतायत, पण मी गॅरंटीने सांगतो की त्यांनी जर हे विधेयक पूर्ण वाचलं तर कधीच त्याला विरोध करणार नाही। धर्म स्वातंत्र्य हे प्रत्येकाला असलंच पाहिजे। कोणी कोणत्याही परिस्थितीत जोर जबरदस्तीने किंवा कोणाच्या असहायतेचा फायदा घेऊन लांडी लबाडीने आमिष दाखवून धर्मांतर करत असेल तर त्याला आमचा विरोध आहेच। म्हणून या धर्मांतर विरोधी किंवा धर्म स्वातंत्र्य म्हणून काहीतरी नेमकं एक नाव द्या, विधेयकाला आमचा पाठिंबा आहेच। आणि अशा प्रकारे म्हणजे धाक दपटशा दाखवणं, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय आपलं नाही काय धमक्या देणं, त्याच्यानंतर 50 खोके देतो सांगणं, असं करून जर कोणी धर्मांतर करत असेल तर त्याला आमचा विरोध आहे।